आदरणीय माहिती सर आणि ज्यांचं आम्ही कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. म्हणजे इंजिनियर हे एक अभियंता माणूस हा समाजाशी जोडलेला असतो हे पहिल्यांदा मला पाहायला मिळालं. कम्युनिटीला जोडलेले व्यक्ती माननीय भागवत सर आणि ज्यांचं आम्हाला खरंच मार्गदर्शन खूप असं वाटायला लागलं की त्यांना कोणती PhD आहे. माननीय शहाजीराव दादा, त्याचप्रमाणे व्यासपीठावर इतर मंडळी सर मी अगदी वेगवेगळं. मला फार आनंद होतोय की विदर्भाच्या आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रेरणादायी असं मार्गदर्शन मिळालेलं आहे, एक पथ मिळालेलं आहे. सर विदर्भाच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, मराठवाड्यामध्ये शेतकरी अभियंता आहे, सर्व अधिकारी एवढे चांगले कम्युनिटीशी जोडलेले आहेत याचा आम्हाला अनुभव आलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझं सकाळीच खूप मोठं मार्गदर्शन झालेलं आहे आणि आपल्याला आणखी लोकांना बोलायचं आहे. सर एकच सांगितले, मुख्य अभियंत्यासमोर आम्ही बोलतोय हा आमचा अभिमान आहे. मराठवाड्यामध्ये इथे नाशिकमध्ये आम्हाला मुख्य अभियंता साहेबांच्या या कार्यक्रमात आमच्या शेतकऱ्यांचा सत्कार झाला, हा आमचा फार मोठा गौरव आहे. आणि ह्या गौरवाला या गौरवाचा आउटकममध्ये रूपांतर करण्याचा आम्ही या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. विदर्भ हा समृद्धशील प्रांत आहे, परंतु त्या ठिकाणी लोकांचा अवेअरनेस कमी आहे. तुमच्यासारखं समृद्धी त्यांच्यात नाही आहे. दादासाहेब आपल्याला आम्ही बघून समृद्ध होणार आहोत. ही पायरी आहे. ज्ञानसाधना शिक्षण संस्था ही मिशन मोड काम करणारी एक संस्था आहे. प्रियांका पाटील पुण्याच्या त्या यवतमाळमध्ये ज्ञानसाधना शिक्षण संस्थेला पाठवणी वर्गाचं सक्षमीकरणाचं कार्य करतात आणि त्यांचं धोरण आहे की विदर्भाचा यवतमाळ जिल्ह्याचा शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे आणि त्याच स्थितीनं जो आयडियल एरिया आहे वाघाडचा मी सगळ्यात दुसरा टप्प्याचा अभ्यास झाला आहे. या अभ्यासाला आम्ही खूप काही शिकून गेलो. जास्त वेळ घेतला टाकलं मी इथेच रजा घेतो आणि मनपूर्वक आभार करतो. वैभवशाली भागवत सर तुमचं मी या व्यासपीठावर मी सन्मान करतो, सॅल्यूट करतो मी तुमच्या कार्याला. सकाळी 6 वाजता 7 वाजता माझे शेतकरी उठले की नाही, त्याचे चारवान झालं की नाही हे बघणारा दिला मी पहिल्यांदा पाडला माझ्या आयुष्यामध्ये. सर याच्यामध्ये आम्ही खूप शिकलो. मन भरून आलंय अधिकारी आलो आम्ही, पण आमचं एवढं कोणी बघतंय. गणेश बडे साहेब आम्हाला फोन करून सांगतात कुठपर्यंत आलं. वारंवार आम्हाला एक अधिकारी सोबत दिलेला आहे, गाडी कुठे आहे तुमची, कुठपर्यंत पोहोचतात का नाही, तुम्हाला काही त्रास होतो का नाही. ही होस्ट जी आहे, हे आदर तिथे जे आहे हे आम्हाला कधी पाहायला मिळालं नाही. आम्ही वैदर्भी थोडा रफ टाईपचे लोक आहोत, पण इथे आम्ही निवडून झालो. थँक्यू व्हेरी मच सर.